कोडोली ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोग सन 2024-25 अंतर्गत 25 लाख रुपये खर्च करून घेण्यात आलेल्या 3 घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील यांच्या उपस्थितीत आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला। कोडोली ग्रामपंचायत यापूर्वी ट्रॅक्टर ट्रॉली तसेच छोट्या रिक्षातून कचरा उठाव करीत होती, त्यामुळे स्वच्छता विभागावर दिवसभर ताण होता। आता नवीन 3 घंटागाडी सेवेत आल्याने वेळेत कचरा व्यवस्थापन होईल। नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून तो घंटागाडीत द्यावा। प्लास्टिक कचरा विघटन केंद्र सुरू झाले, त्यामुळे कचरा व्यवस्थापन करण्यास सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन कोडोली ग्रामपंचायत अधिकारी जयवंत चव्हाण पाटील यांनी केलं। 29,000 लोकसंख्या असलेली कोडोली ग्रामपंचायत कचऱ्याचा प्रश्न भेडसावत असल्यामुळं ग्रामस्थांच्या मागणीमुळं आणि तांत्रिकदृष्ट्या कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी 15 वित्त आयोग या योजनेतून सन 24-25 मधून 3 घंटागाड्या खरेदी केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये घंटागाड्याच्यामध्ये 2 कप्पे तयार केलेत। त्याच्यामध्ये ओला कचरा वेगळा गोळा संकलित केला जाईल आणि सुका कचरा वेगळा संकलित केला जाईल। ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती ग्रामपंचायत करणार आहे आणि सुक्या कचऱ्यापासून त्याच्यामध्ये प्लास्टिकवरती प्रक्रिया करण्यात येणार आहे। प्लास्टिक प्रक्रिया केंद्र ग्रामपंचायतीनं जिल्हा परिषद मार्फत उभारणी केलेली आहे। यावेळी वारणा कारखाना संचालक सुरेश पाटील, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे, ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय बजाके, सरपंच सुनीता केकरे, उपसरपंच मोहन पाटील, भानुदास पाटील, सुरेश झेंडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। गोकुळ सोबत गोकुल। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।